बारामतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि जी आता मतदान सुद्धा सुरू झालेलं आहे। आपण इथे आहोत की काटेवाडी या भागामध्ये की जिथे आता अजित पवार येऊन मतदान करून गेलेले आहेत आणि इथले मतदार पण आहेत, महिला पण आहेत। काय नाव? अमृता प्रशांत काटे। मतदान करताना कोणत्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर होत्या की जे मतदान करताना दादांनी सर्वांगीण विकास केलेला आहे। बारामती, काटेवाडी सगळे ग्रामीण भाग असू देत, एकही ग्रामीण भाग असा नाहीये की जिथं रुग्णालय नाहीये शासकीय। मोठ्या मोठे स्कूल बनवलेत, मेडिकल कॉलेज असू दे, आयुर्वेदिक कॉलेज असू देत, इंजिनिअरिंग कॉलेज, म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या पण बारामतीला एकदम स्ट्रॉंग बनवले दादांनी। कुठलेच आमची अशी अपेक्षा राहिली नाही की दादांनी की ते केलं नाहीये दादांनी असं। ते जी नवीन योजना आणली होती त्या योजनेचा काय फायदा झालेला आहे का? हो झाला, खूप फायदा झाला। आणि काय पण इथे कुटुंबातच वाद चालू आहे? नाही नवीन नेतृत्व जे आहे योगेंद्र ते बेटर आहे का अजित दादा? मॅडम कारण त्यांचा विकास, त्यांची जी तळमळे, आमच्या सामान्य जनतेसाठी जी त्यांची तळमळे, आणि ते करतात, बोलतात ते करतात। आणि आत्ताच घ्या ना, लाडकी बहीण घ्या, पुन्हा मुलींसाठी आमच्या मुलींना आम्ही डॉक्टरचे शिक्षण किंवा त्याच्यापेक्षाही मोठ्या पदवीधरांना आम्ही सामान्य जनता पाठवू शकत नाही, पण दादांनी तो इतका विचार भारी केला की फ्री शिक्षण। आणि शेतकऱ्यांचं घ्या, आम्हाला ते वीज बिल भरणं मुश्किल आहे, पण त्यांनी आम्हाला फ्री केले। मग ते कुठेतरी आमच्यासाठी दादा किती छान आहे, महत्वाचे आहेत। दादांनी जे आमचे सर्वांगीण विचार केलाय, शिक्षण असू देत, वीज बिल असू दे, आमच्यासाठी दरमहा पैसे देतात, ते नाही इतके महत्वाचे आहेत। आमच्या मुलांची फी भरली जाते, आमच्या दवाखाना झालेला, दवाखाना होऊ शकतो। तुम्ही हातामध्ये हे घेतले काय आज दादांचं मतदान आहे, निवडणूक। हो, त्यांना दादांना वहिनीला ऑप्शन करण्यासाठी आले होते। दादाशीच आम्ही पाठीशी सगळी काटेवाडी जनता, आणि दादांनी भरपूर विकास केला आहे। काटेवाडी, बारामती, पुणे जिल्हा सगळा दादांनी विकास केल्यामुळे 1.5-2 लाख मतांनी दादा निवडून येतील, चांगल्या मतांनी निवडून येतील।